नमस्कार, मी सुभाष जनार्दन भसे 4/30 आशीर्वाद अपार्टमेंटमधनं आपल्याशी बोलत आहे. अपार्टमेंटची जी वास्तू आहे ती जवळजवळ 1960 साली कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट यातले 30 जण एकत्र आले आणि त्यांनी ही जागा विकत घेतली आणि याच्यावर 30 बंगले बांधले गेले जे एकाच टाईपचे होते. नंतर ही सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी डिझॉल्व झाली आणि प्रत्येकाच्या नावावर बंगले केले. त्यावेळेस आमच्या बंगल्याचं नाव आशीर्वाद असं होतं. 3600 स्क्वेअर फूटचा हा बंगला आहे आणि माझ्या वडिलांनी 2 मजले बांधले होते, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर. नंतर आता वडील गेल्यानंतर आम्ही दोन्ही बंधूंनी असा विचार केला की वास्तू जुनी झाली आहे, त्यामुळे ही रिडेव्हलपमेंटला देऊ. म्हणून एकदा डिसिजन झाल्यावर 2.5 वर्षापूर्वी आम्ही डिसिजन घेऊन बिल्डर शोधायला सुरुवात केली. बिल्डर शोधताना इथं निर्मला हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यावर त्रिशा बिल्डरचा बोर्ड बघितला आणि निर्मला हाऊसिंग सोसायटीचं बांधकामही आम्ही बघून आलो आणि ते आम्हाला आवडलं. नंतर मग त्रिशा डेव्हलपर्सला आम्ही कॉन्टॅक्ट केला जे घराच्या जवळच आहेत आणि लगेच आमच्याबरोबर आले. त्यांनी साईट वगैरे बघितली घराची आणि सांगितलं आपण रिडेव्हलपमेंट करू. त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं देऊन 2 वर्षापूर्वी रिडेव्हलपमेंटला सुरुवात झाली. सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की ज्याप्रमाणे ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं होतं 2 वर्षात वास्तू पूर्ण होईल, त्याप्रमाणे 2 वर्षामध्ये आशीर्वाद अपार्टमेंट हे पूर्णपणे झालं आणि डेव्हलपर्सने आम्हाला पोझिशन दिलं. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये बांधकाम पूर्ण झालं. बांधकामाची क्वालिटी अतिशय सुरेख आहे. प्रत्येक रूममध्ये व्यवस्थित हवा येईल अशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे, उजेड येईल अशा पद्धतीने बांधकाम केलं आहे. आणि जर तुम्ही हाईट बघितली तर हाईटसुद्धा चांगल्यापैकी 10-1 फूट प्रत्येक हाईट आहे प्रत्येक खोलीला. बाजूचं कन्स्ट्रक्शनसुद्धा फार सुंदर केलं आहे. डबल पार्किंग चांगलं केलेलं आहे. आणि त्रिशा बिल्डर्सचे 3 जण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांचा सगळा स्टाफ जो आहे तो सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे. अजून देखील काही आम्ही फोन केला की लगेच ते अटेंड केलं जातं आणि टू आवर सॅटिस्फॅक्शन ते काम करून दिलं जातं. आता सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट काहींनी केलं आहे, काहींचं चाललं आहे. पण जो फीडबॅक आम्हाला सोसायटीमधून मिळाला किंवा आमचे रिलेटिव्स जे आले होते घर बघायला, त्या सगळ्यांनी सांगितलं की बिल्डिंग अतिशय सुरेख झालेली आहे. बाहेरून छान दिसतेच पण आतलं कन्स्ट्रक्शनसुद्धा सुपिरियर क्वालिटीचं आहे. त्यामुळे मी त्रिशा डेव्हलपर्सला धन्यवाद देतो.